आज 14 ऑगस्ट 2020 शिक्षण मंत्र्यांचे हिंगोलीमध्ये शिक्षकांकडून स्वागत. हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड उद्या 15 ऑगस्ट निमित्त या आज हिंगोली जिल्ह्यामध्ये आलेल्या आहे आणि त्यानिमित्त शिक्षकांकडून स्वागत करण्यात आलेलं आहे. त्या संदर्भातील माहिती आपण पुढं बघणार आहोत. तोंडी निर्णयाचा शासन आदेश कधी निर्गमित होणार याविषयी पुढे माहिती पाहिजे. शिक्षक संघटना पुढील नियोजन कसे करणार? तर सर्वात प्रथम 15 ऑगस्ट निमित्त हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री शिक्षण मंत्री प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड हिंगोलीमध्ये जेव्हा आगमन झालेलं होतं तर त्यावेळेस जे घोषित अनुदानित जे काही शिक्षक आहे 20% घोषित 40% घोषित अघोषितला घोषित करण्यासंदर्भातील जे शिक्षक होते तर या सर्व शिक्षकांकडून प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड यांचं स्वागत करण्यात आलेलं होतं आणि त्याचसोबत निवेदनं देखील या ठिकाणी देण्यात आलेले होते आणि हा जो काही शासन निर्णय आहे तो केव्हा निर्गमित होईल याविषयी देखील प्रश्न विचारण्यात आलेले होते. निवेदन देखील त्या ठिकाणी देण्यात आलेले होते. तर त्यावेळेस बोलताना प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड यांनी सांगितलं हा जो प्रश्न आहे तो लवकरात लवकर मार्गी लागणार आहे, लवकरात लवकर सोडवला जाणार आहे आणि जेव्हा शिक्षकांकडून कोणत्या कॅबिनेटमध्ये हा जो शासन निर्णय आहे तो येऊ शकतो, कोणत्या कॅबिनेटमध्ये यावरती कॅबिनेट नोट जी आहे ती येत्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये येणार की त्या पुढच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये येणार याविषयी जेव्हा विचारणा करण्यात आलेली होती तर त्याविषयी बोलताना लवकरच जी काही येणारी किंवा लवकरात लवकर हा जो विषय आहे तो मार्गी लावला जाणार आहे, परंतु कोणत्या कॅबिनेटमध्ये हा विषय येईल, कोणत्या कॅबिनेटमध्ये त्याची कॅबिनेट नोट येईल, वेतन निर्णय जो आहे शासन निर्णय म्हणजेच वेतन अनुदान निधी वितरणाचा जो शासन निर्णय आणि त्याची जी कॅबिनेट नोट आहे ती कोणत्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये येईल याविषयी ची तारीख वगैरे कुठल्याही पद्धतीने सांगण्यात आलेली नाही आहे, परंतु एवढं मात्र निश्चित सांगण्यात आलेलं आहे का लवकरात लवकर हा प्रश्न जो आहे तो मार्गी लावला जाणार आहे. आणि त्यामुळे निश्चितच आत्तापर्यंत ज्या शिक्षण मंत्री आत्तापर्यंत जे काही सर्व शिक्षण मंत्री झालेले आहेत त्यापैकी सर्वात शिक्षकांच्या अत्यंत चांगले जिव्हाळ्याचे जे निर्णय आहेत ते प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड यांच्याकडून झालेले आहे आणि त्यामुळे सर्व शिक्षक वर्ग जो आहे तो प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड यांच्या कामावरती अत्यंत उत्कृष्टपणे काम चालू आहे. त्यामुळे निश्चितच हा जो प्रश्न आहे वेतन अनुदानाचा हा वर्षाताई गायकवाडच सोडवू शकतील अशी शिक्षकांना आशा लागलेली आहे आणि हा जो शासन निर्णय आहे हा देखील ताई लवकरात लवकर निर्गमित करण्यासाठी प्रयत्न करतील अशा देखील आशा ज्या आहेत त्या शिक्षकांना लागलेल्या आहे. आणि हे होत असतानाच जो तोंडी निर्णय काही दिवसांपूर्वी जो झालेला होता 12 ऑगस्ट 2020 रोजीची जी काही मंत्रिमंडळ बैठक झालेली होती तर या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सर्व मंत्री महोदयांनी कॅबिनेट मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री शिक्षण मंत्री या सर्वच मंत्री महोदयांनी याला संमती देण्यात आलेली आहे, मान्यता देण्यात आलेली आहे आणि हा ऐनवेळीच हा विषय जो आहे तो चर्चेला गेलेला होता. त्यामुळे त्या संदर्भातचा जो काही शासन निर्णय आहे किंवा कॅबिनेट नोटमध्ये तो विषय नव्हता असं सांगण्यात आलेलं आहे. परंतु शिक्षकांकडून ही देखील मागणी होत आहे की या कॅबिनेट जी काही झालेली होती त्याचं जे काही प्रोसिडिंग असेल त्याच्यामध्ये देखील लेखी याची माहिती निश्चित असू शकते आणि लवकरात लवकर याचा जो शासन निर्णय आहे तो निर्गमित करण्याच्या दृष्टीने सर्व मंत्री महोदयांनी मग त्यामध्ये पदवीधर आमदार, शिक्षक आमदार यांनी देखील प्रयत्न जो आहे तो सुरू केलेला आहे. शिक्षकांनी देखील पदवीधर आमदार, शिक्षक आमदार यांना संपर्क केलेला आहे आणि पाठपुरावा जो आहे तो सध्या सुरू झालेला आहे. आता किती दिवसामध्ये हा तोंडी जो निर्णय झालेला आहे ज्याला तोंडी मान्यता मिळालेली आहे आणि त्यामुळे जो 350 कोटी निधी जो मिळालेला आहे वेतन निधी जो 20% 40% शिक्षक जे घोषित केलेले आहे आणि जे अघोषित शिक्षक आहे यांच्या दृष्टीने सुद्धा जी माहिती मागवलेली आहे त्याचसोबत जो काही निर्णय शिक्षण मंत्र्यांनी केलेला होता का सेवा संरक्षणाचा देखील निर्णय त्याची फाईलची जी प्रक्रिया आहे ती सुरू करण्यात आलेली होती. तर या तोंडी निर्णयाला केव्हा मूर्त स्वरूप येणार आहे हा शिक्षकांना आता त्या दृष्टीने पाठपुरावा जो आहे तो करावा लागणार आहे. आणि त्याचसोबत शिक्षक संघटना पुढील जे आहे नियोजन हे कशा पद्धतीने करणार आहे, कारण आता
शिक्षण क्षेत्रामध्ये जे आता वेतन निधी निर्गमित करण्याच्या दृष्टीने तोंडी जो निर्णय आहे तो झालेला आहे का जे निधी वितरण आहे ते करण्याच्या दृष्टीने तोंडी निर्णय झालेला आहे. परंतु या तोंडी निर्णयाचं लेखी शासन निर्णयामध्ये रूपांतर करण्याकरिता इतर ज्या 10% तपासणीची अट असेल अर्थ खात्याची, त्याचसोबत इतर ज्या काही अटी शर्ती असतील याच्या ज्या काही फायली मंत्रिमंडळ ज्या काही मंत्रालयात आहे, तर त्या संदर्भातील या फायलींचा पाठपुरावा करून लवकरात लवकर हा जो शासन निर्णय आहे तो निर्गमित करणं हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. आणि या विषयाच्या दृष्टीने मग प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक या सर्व शिक्षकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा हा विषय आहे. आणि त्याचसोबत अघोषित शाळा या देखील लवकरात लवकर घोषित होणार आहे. 31 ऑगस्टपर्यंत त्याची माहिती जी आहे ती मागवलेली होती. परंतु विविध शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून ही देखील माहिती सांगण्यात आलेली होती का जी काही माहिती आहे ती मंत्रालय स्तरावरती आहे आणि अर्थ खात्याकडून जर तपासणीची अट जर रद्द झाली तर पुन्हा या माहितीची जास्त आवश्यकता भासणार का भासणार नाही याविषयी देखील काही शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील याविषयी भाष्य केलेलं होतं. परंतु जे काही पत्र निर्गमित झालेलं आहे तर 31 ऑगस्टपर्यंत माहिती ही मागवलेली आहे विशिष्ट फॉर्मॅटमध्ये, की ज्या बैठकीमध्ये सांगण्यात आलेलं होतं की विशिष्ट फॉर्मॅटमधील जी काही माहिती आहे उपलब्ध नाही, हे कारण पुढं करून माहिती मागवण्यात आलेली होती. तर ती माहिती 31 ऑगस्टपर्यंत जमा करून लवकरात लवकर अघोषित शाळांना देखील, मग त्यामध्ये प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक या शाळांना देखील न्याय लवकरात लवकर मिळावा याकरिता शिक्षक संघटना, शिक्षक आमदार, पदवीधर आमदार देखील प्रयत्न करत आहे आणि निश्चित त्याला देखील लवकरात लवकर न्याय मिळावा असं कुठेतरी सर्व शिक्षकांना वाटत आहे आणि सर्वांना लवकरात लवकर वेतन मिळावं. त्याचसोबत 20% 40% जो अनुदानाचा जो निधी आहे याचं देखील लेखी स्वरूपात शासन निर्णय निर्गमित होण्याच्या दृष्टीने मंत्रालयामध्ये आता विविध जे काही विभाग आहे यांच्यामध्ये देखील गर्दी झालेली आता हळूहळू पाहायला सुरुवात झालेली आहे. पाठपुरावा करण्यासाठी विविध जे काही मंत्रालयातील विभाग आहे या ठिकाणी सर्व पाठपुराव्याच्या दृष्टीने गर्दी जी आहे ती आता हळूहळू पाठपुराव्यासाठी पाहायला मिळत आहे. तर भविष्यामध्ये जे आता वेतन अनुदान निधी निर्गमित केलेला आहे, निर्गमित करण्यासाठी तोंडी मान्यता दिलेली आहे, त्याचा लेखी शासन निर्णय निर्गमित करण्याच्या दृष्टीने शिक्षक संघटना कशा पद्धतीने नियोजन करणार आहे, ही देखील येत्या काळामध्ये जशी जशी माहिती येईल ती पण माहिती आपण सर्वपर्यंत पोहोचवण्यासाठी निश्चित प्रयत्न करणार आहोत.